नमस्कार, मी सई संतोष कदम आणि मी माझ्या स्वरचित काही कविता सादर करते. माझ्या कवितांना शीर्षकं नाही आहेत, कारण कुठल्याही साहित्याला नावं ठेवू नये असं म्हणतात, तर आपल्याही साहित्याला कशाला नावं ठेवायची. तर माझ्या कुठल्याच कवितेला शीर्षक नाही आहे, मी सलग त्या कविता सादर करेल. पहिली कविता. रात्री घरी येताना तुझ्या एका कानात आणि माझ्या एका कानात एअरडोप्स लावून गाणं ऐकतो, तेव्हा आपण दुसऱ्या कानाने काय ऐकत असतो रे. रात्री घरी येताना तुझ्या एका कानात आणि माझ्या एका कानात एअरडोप्स लावून गाणं ऐकतो, तेव्हा आपण दुसऱ्या कानाने काय ऐकत असतो रे. मी सांगू, श्वास मोजत असतो आपण. त्या श्वासावर, आजूबाजूच्या हवेवर, पावसावर, रस्त्यावर, सगळीकडे कोरत जातो आपण ते गाणं. तू घराजवळ सोडताना आठवणीने एअरडोप परत घेतोस. पण गाणं विसरतोस माझ्याकडेच. तुला माहिती आहे त्या गाण्याचं पुढे काय होतं? ते माझ्याबरोबर माझ्या साईच्या पायऱ्या चढतं, दार उघडून घरात येतं, बॅग खाली ठेवता क्षणी घरभर पसरतं, रात्री उशाला येतं. आणि आता तर ते ऐकलं ना मी कुठे, तर मला त्या पावसात चिंब भिजवतं. आता त्याने मला इतकं छळायला ते गाणं माझं नाही, की तो पाऊस माझा नाही. मग माझं कोण? तू तर नाही ना. पुढची कविता. अगदी काल परवापर्यंत आपल्यामधले क्षण होते अगदी अनोळखी. की अगदी काल परवापर्यंत आपल्यामधले क्षण होते अगदी अनोळखी. म्हणजे नाव, चेहरा, राहतं ठिकाण एवढ्याच गोष्टींची होती केवळ देवाणघेवाण. की नाव, चेहरा, राहतं ठिकाण एवढ्याच गोष्टींची होती केवळ देवाणघेवाण. आता माझ्या खिडकीतली झाडंही तुला ओळखतात. आता माझ्या कवितांची पानंही तुला ओळखतात. आता येणारा प्रत्येक विचार तुझ्याशीच येऊन थांबतो. आणि मोगरा म्हण, जुई म्हण, बरं चाफा म्हण, साऱ्यांना तुझाच गंध येतो. अगदी काल परवापर्यंत आपल्यामधले क्षण होते अगदी अनोळखी. पुढची कविता. आईची लग्नाआधीची डायरी सापडली मला काही वर्षांपूर्वी. तेव्हा त्यातला तो सुकलेला गुलाब, उभ्या उभ्या ओळी, रेखाटलेली चित्र, सिनेमांची तिकीटं, किती साध्या वाटलेल्या गोष्टी. की आईची लग्नाआधीची डायरी सापडलेली मला काही वर्षांपूर्वी. तेव्हा त्यातला तो सुकलेला गुलाब, उभ्या उभ्या ओळी, रेखाटलेली चित्र, सिनेमांची तिकीटं, किती साध्या वाटलेल्या गोष्टी. आज जेव्हा माझी डायरी भरून जाते कवितेंच्या ओळींनी, पानापानात फुलते सुकलेल्या फुलांची बाग, आणि मुद्दाम जपून ठेवते मी नाटकांची तिकीटं, तेव्हा कळतंय जे आई म्हणत असते ना, मला माहिती आहे ग सगळं, ते तिला कसं माहीत पडतं ते. आणि पुढची कविता. म्हणजे मी फार कविता वाचते आणि मला एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली की बऱ्याच कवींच्या प्रेमकविता मी वाचते, पण त्यामध्ये एकतर त्या कविता छान अशा सुंदर गोऱ्या प्रियसींसाठी लिहिलेली असते, आणि बऱ्याचशा प्रियसींना त्या कविता कळालेल्याच नसतात. अशा प्रियसींची त्यात वर्णन असतात.
तर काही मुली असतात माझ्यासारख्याही की ज्या प्रियकरावरही कविता लिहितात, पण ह्या मुलींचा कुठल्याच कवितेत मला उल्लेख नाही सापडला. त्यामुळे ही कविता आहे पुढची की मी वाचत असते अनेक कवींच्या प्रेम कविता. मी वाचत असते अनेक कवींच्या प्रेम कविता, नेमकी कशी असते प्रियसी याच्या शोधात. मी वाचत असते अनेक कवींच्या प्रेम कविता की नेमकी कशी असते प्रियसी याच्या शोधात. सापडत नाही कुणीच आपल्या रंग रूपासारखं, आणि त्याहूनही त्याच्यासाठी लिहिणारं. मग मी वेचून आणलेली शब्द अर्थांची फुलं बंद करते डायरीत गच्च. उघडून पाहते तोवर फुलांच्या ठशांनी साकारली असते कविता एका पुरुषासाठी, प्रियकरासाठी. प्रियकर जो नसतो कुठल्याच कवीच्या मनात, म्हणून त्यांच्या कवितेतली प्रियसी माझ्यासारखी नसते. आणि शेवट मी एका चारोळीने करते की तू म्हणालास पुस्तकात ठेवलेल्या फुलासारखा गंध आहे मला. की तू म्हणालास पुस्तकात ठेवलेल्या फुलासारखा गंध आहे मला. शपथ सांगते त्याच क्षणी पुस्तक मानलं तुला. थँक्यू.